राम राम मंडळी. कलम 302 विलाग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची कथा सांगण्यापूर्वी डिक्लेमर देणं जरुरी आहे. सदर कथा ही कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंधित नसून फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी काल्पनिक बनवलेली आहे. त्याचा कुठल्याही जीवित मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसा तो असल्यास निव्वळ योगायोग समजावा. ओके. पुण्याच्या वर लागून एक बाग आहे बघा, तालुकाचे मुळशी पॅटर्न पिक्चर बघितला का? हा, मुळशी तालुका. आणि त्या ठिकाणच्या एका गावात घडलेली घटना आहे. एकाच म्हणावं लागलं आता, कारण लय डोंबाळ होतं नंतर. विषय गंभीर आहे, विषय सत्य आहे, आणि जेवढं सत्य आहे तेवढंच आपल्याला चालवायचे पुढं. आता झाली दिवाळी झाली 4-8 दिवस. तुम्ही काच काटून जो निधी पाठला होता त्यातलं 20,300 रुपये खर्च झालाय फक्त. सगळं तसंच आहे आज. हा, आता हे सगळं झालंय, निरापेरा पडली. योग्य ठिकाणी योग्य हातात तो जाईल याची जबाबदारी माझी. अजूनही हळूहळू थोडेफार 100-50 पैसे येत आहेत, असा विषय. बघू काय होतं इथे. आजच्या घटनेला सुरुवात करण्यापूर्वी आता बऱ्याच लोकांच्या मनात कुशंका असते, बाबा भूत आहे का नाही. ह्याच्यावर आपण 100 वेळा बोललोय, किंवा अतृप्त आत्मा आहे का नाही. आणि आपण कसं आहे, सनाळ्यान डागात गोळ्या अजिबात आणतात. जिथं सत्य आहे ना तिथं डोकं लावायचं. ह्या मुळशी तालुक्यातलं मावळ मुळशीमधलं एक गाव आहे. आणि घटना सुरुवात 1984 पासूनची. एक वर्षभराची पोरगी हातात घेऊन ह्या मुळशी तालुक्यातून एक शेतकरी त्याच्या काकाच्या म्हणण्यानुसार, वशिला म्हणतो आपण त्याला, मुंबईत गिरणी कामगार म्हणून त्याला बोलावलं. जागा कमी होत्या, म्हणलं ये, चांगलं होईल तुझं. गेला. माणसाचं नाव आहे तात्यासू मोरे. आता हा मोरे, त्याची बायको नम्रता, 19 वर्षाची, 1 वर्षाची मुलगी तिला. आणि त्याचं तिघाचं त्रिकूट गेलं भाऊ तिथं. आता पूर्वी कसं होतं, चाळी होत्या. त्या काकाने जॅक लावला आणि बोलावलं, म्हणजे राहण्याची सोय त्यांनीच करून दिली. हा म्हणजे चाळी एवढं भाडं इथं, रबा काम दिलं. हा, काय लागते अजून. झाला प्रपंचाला सुरुवात. आता ते चाळी मुडीत निघाल्या, आता टावर बिवर उभे राहिले, तो विषय वेगळा. पण त्यावेळेची परिस्थिती फार वेगळी होती, चांगली होती. मुंबई खऱ्या अर्थाने गिरणी कामगार मराठी माणसाच्या तग धरून होती, जिवंत होती. नंतर त्यांचं वाटलं झालं, तो भाग वेगळा. शेतीत गेल्यानंतर हा तात्या, त्याची बायको नम्रता, त्या ठिकाणी एक 24-25 वर्षाचा पोरगा आला. तो बिहारी होता बघा. मी बिहारी कधीपासून येत असते बघा, स्वतंत्र काळापासून येत असते मला तो वाटते. बिहारी होता आणि ती फार लोंडा वळायचा. हा, ते म्हणले काय काम चाहिए मालिक. पर त्यांचं कशी तयारी, त्यांनी निम्म्या पैशात काम करत तयारी. आसरा चाहिए मालिक, आसरा बिन काम बी. यांनी एक रूम दिली त्याला, म्हणले राशी आजारीत. इतका प्रामाणिक, इतकं त्याची सगळी दळण आणायचं, भाजी आणायचं, काय आणायचं, ह्या सगळं ह्या तात्या मोरेचं काम तो बिहारी पोरगा करायचा, काम करून स्वतःच. त्याची त्या घराची दळण एवढी वाढली, जवळीक एवढी वाढली. आता नवरा सोडून लफडी बाहेर करणं हे आता कॉमन समजलं जातं. आमक्याची बाई पळून गेली, तमक्याच्या बाईचं लफड आहे. आणि त्या लफड्यातून नवरात फाशी घेतला, नवरात औषध प्याला, बाईच पळून गेली. ही आता तुम्हाला कॉमन वाटतं का? ते सारखं कानाव दडाकतं म्हणून. पण 84ला हा विषय फार भयंकर होता. त्या काळात सुद्धा रंगारंग कार्यक्रम चालू झाला ह्या बिहाऱ्याचा आणि ह्या नम्रताचा. म्हणजे असंही तुम्हाला सांगतो, एकनाथ महाराजांनी सांगून ठेवलं होतं, भरतारी सोडून नारी हिंडन दारोदारी. याचा अर्थ असा होतो, भरतर म्हणजे नवरा, नवरा सोडून येत्या काळात स्त्री ही दारोदार हिंडा, म्हणजे एक दार नाही तिला, एक नर नाही, अशी प्रवृत्ती आता दिसते आपल्याला काय चाललंय जगात. हा, पाराबरो सोडली बायांनी काही. ते होणारच, त्याबद्दल वाट नाही, कलियुगी. तर हे रंगारंग कार्यक्रमाला गरज म्हणजे कारणीभूत ठरलं जेवण, शिखायचं भात. तर ते नम्रताला म्हणायचं, भाभी जी खाने का कुछ बंदोबस्त हो जाए तो ठीक रहेगा, पगार बिगार का कुछ नहीं हमको करना है, पैसा पानी का कुछ नहीं करने का, मैं सारा तुमको देता हूँ, आपने हाथों से खिलावत हमको. ती तुम्हाला बिहारी भोजपुरी कळायची नाही, तिला विचित्र भाषा आहे.
हा खिलन बा असं म्हणते ते बा हा त्यांचा जास्त असतो. त्या काळातलं हे लफडं चालू झालं बा. आता हे लफडं त्या काळात सुद्धा काही नियती नव्हती का? ते काय लय दिवस झाकलं नाही. ती लय डोळ असतात चाळ म्हणजे कुणाचं काय सगळंच कळतं लोकांना. ती सांगितलं नवऱ्याला, नुकतंच जमलं असं समजा महिनाभर 2 महिने 3 महिने झाले असतील त्या गोष्टीला. पण माणसं पातळ होती. आता सारखं माणसाला मानून लागतो तसं नव्हतं. माणसाची पातळाई होती. ती कळल्यानंतर हा जो तात्या मोरे बघा, कुठला माणूस जगात तुमच्या पुढं कसा येईल काय सांगता येत नाही. कोणाची मेंटॅलिटी कशी आहे काही सांगता येत नाही. म्हणला नाकातन आपलं कानातन डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे. आपली नम्रता चांगली आहे का आपली नम्रता बिहाऱ्याखाली वाकती हे जरा नीट तपासून घेतलं पाहिजे. चौकशी केली पाहिजे. प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं पाहिजे. नाही तर एक सोन्यासारखी पोरगी 1 वर्ष आपला प्रपंचाचं खोबरं व्हायला टाइम लागायचा नाही. मग हा कामाव गेला की ज्या दिवशी बिहारी घरी आहे त्या दिवशी हा कामाव दांडी मारून वेट अँड वॉच दुसऱ्या खोलीतून. बिहारी कामा खोली त्याच्या गेला बी. रंगारंग कार्यक्रम अर्ध्या पाऊण तासात आला बी. दार लावून बी घेण्यात आलं. म्हणला हाय हाय ओके, आता बरोबर रिपोर्ट देतो मला. ओके रिपोर्ट दिली. त्यांनी ओके रिपोर्ट कसा दिला सांगतो तुम्हाला. शीत मारलं तर पुढं पुढं करत बिहार. त्याला वाटलं काय माहिती नाही. त्या काळात फोन बिन तसला काही विषय नव्हता. ट्रम्प कॉल असायचे, असं रिंगा मारायच्या आणि ते लय दुर्मिळ विषय सरकारी बाबूंच्याकडे असायचे फक्त. याच्या गावची यात्रा होती मुळशीमध्ये. बायकोला म्हणला तुम्ही इथं थांबा, देवीचं दर्शन घेणं गरजेचं आहे. आणि आपली गाव देवी आहे आणि आपला रानमसोबा आहे. रानमसोबा हा प्रकार वेगळा आहे. तो म्हणजे असा असतो, प्रत्येक रानात एक मसोबा असतो बघा ठेवलेला. त्याला कोंबडं करतात आखाडाच्या महिन्यात. आमच्याकडं तर करतात भाऊ. नारळ फोडला जातो आमुष्याला, किंवा रक्षण कर, आपलं शेती आहे कुठे इचुकाटा काय धोका नको होऊन देऊ अशा हिशोबाने तो मसोबा असतो, रानमसोबा. यांचा ते डोंगर आहेत तिकडं. डोंगरात एका वगळीत, वगळ म्हणजे पाणी वगाळलेले गोड्या टाईप असतं ती. त्या वगळीच्या कडेला बोरीचं झाड मोठं आणि त्या बोरीच्या खाली तो मसोबा होता भाऊ. मी जातो देवदेव करून येतो. म्हणला तू थांबितच दादानी काय नको. बायाला म्हणला बाया उद्याच्याला परवाचे 2 दिवस दांडी मार, आपण देवदर्शन करू. डायरेक्ट पुन्हा गाडी धरली. रेल्वेने उतारले. तिथून त्या मुळशीमध्ये आले, स्वतःच्या गावी आले. त्याला घरी सुद्धा नेला नाही. म्हणला देवा दर्शन घेतल्याशिवाय घरी जायचं नसतं. आणि मग त्यांनी घरून आणल्या डबा एका झाडाखाली सोडला. त्याला जेवाया घातला, पाणी पाजलं. त्या मसोबाच्या पशी गेले. तिथं अंधार पडायला लागलेला होता. 7-7:30 वाजता. तिथं काय कोण नव्हतं. रान मसोबा, डोंगराची वगळीच्या खाली बोरीचं झाड, बोरीच्या झाडाखाली ते मसोबा. त्या वगळीच्या पाठीमागच्या साईडला नेलं त्याला. आणि दारदार सुरेनी ह्या तात्या मोरेनी ते बिहारी नरडं कापलं बा त्याचं. सपासपवार बेसावतपणी एकदम. ती ताडफाडून ती मेलं तिथं. सगळं रक्ताचा सडा पडला त्या ठिकाणी. मेल्यानंतर तर पूर्वीची माणसं कशी होती बघा. त्यांनी त्याला तिथंच खड्डा खांदून पुरून टाकला. पण वगळीच्या कडेला, वगळीपाशी नाही. वगळीपाशी म्हणलं की पाऊस आला की ते वगळीने ते प्रेत उघडं पडन. वगळीच्या बाजूला त्या बोरीपाशी तेवढ्या 5-50 फुटात त्याला पुरून टाकला. याच्याबरोबर गेला हे कोणाला माहित नव्हतं काय नव्हतं. मुंबईत चाळीतल्या देवदेव केलं व्यवस्थितपणे. सिंदूर बिंदूर लावला देवाला, गेले निघून परत मुंबईला. 4-2 जणांनी विचारलं बाయ్या कुठे. त्याची चौकशी करायला सुद्धा कोण आलं नाही की बाయ్या होता काय, कुठे बाయ్या काय, काही नाही. विशेष नाही काय. नम्रताचं मात्र अवघड झालं. ठोक्या गायब डायरेक्ट. जगात कोणाचं काय गायब होईल सांगता येत नाही. हा कालच्याच ह्याच्यात बघितलं, चुंगी गायब झाली, कापून टाकली. तसं डायरेक्ट ठोक्या गायब. बर केसाला लावलेली पिन चाप जरी हरवला तरी बाई कालवा करेन. माझा चाप कुठे, माझी अंगठी सापडाना, माझा ठोक्या सापडाना कोण म्हणेन का. तसाच प्रकार. अजिबात नाही. गप 1 नाही 2 नाही. कुचांबली असन बिचारी. यांनी थोडं घरी सांगड्या विशेष लक्ष दिलं. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेलं, 4 वर्ष गेलं, 5-5.5 वर्ष झाली. सगळा मामला गप. 5.5 वर्षांनी ही पोरगी जी होती 5-6 वर्षाची झाली.
आणि मग सगळे विसरून गेले. शिव म्हणला आपल्याला जायचे गावाच्या परत यात्रेला. म्हसोबाला त्यांनी तेल घेतलं, सिंदूर घेतला, उदबत्त्या घेतल्या, नारळ घेतला. ती पोरगी, ती नम्रता आणि हा तात्या मोरे त्या ठिकाणी म्हसोबाला गेले. याचं आपलं बारीक ध्यान सगळं गाचपान पाठीमागं दिसतंय तसं उगवलेलं, कुठं काय मागबूस नाही, काय नाही काय नाही. नम्रताकडे पोरगी होती 5-6 वर्षाची पोरगी, काय कडे घेऊन चालल्यासारखं ती चलती तुरतुरू आपली चपला असले की. शेती शेंदूर लावितोय त्याला मिक्स करून, उदबत्तीने गाडी वडली, ही ती त्याची पूजा चाललेली होती म्हसोबाला. तिथं काय आहे ती त्याच्या डोक्यात. ती पोरगी चलत चलत जिथं हा बिहारी पुरला होता त्या ठिकाणी चलत गेली आणि एवढा एवढा दगड बघून त्या दगडावर बसली. आता हेमच पूजा चालली, ती नम्रता बस म्हणती गुड्डी इकडे, गुड्डी इकडे, गुड्डी इकडे, काटा मोडल. कशाची गुड्डी इकडे? पोरगी त्या ठिकाणी रागारागाने यांच्याकडे बघायला लागली, दोघांच्याकडे एकदम रागाने अशी. हा, गडीभर नम्रता सुद्धा गारबाडली. ही काय भानगड आहे बा? याची पूजा करून झाली तर तिच्या जवळ गेला, त्या पोरीजवळ. चल चल. तर ती जिथं पुरलं होतं ती बिहारी त्याच्या साईडला ती पोरगी, आणि ती पोरगी म्हणायची हमको बदमाशी करके मार डाला. तिचा आवाज सुद्धा गोगरा बर का. तुमने हमको मार डाला, हमको बदमाशी करके मार डाला. आता भूत असलं तरी मला एक कळत नाही, तो आदिशी आणि खाल्लं ही नाही सांगत होय भूत. मार डाललेलं बरं लक्षात राहिलं त्याच्या, म्हणजे असं. आणि हे रियालिटी सगळी तुम्हाला सांगतो. आता ती तशी पोरगी म्हणायला लागल्या, त्या ह्याला तर काही कळा ना त्या नम्रताला. याला सगळं माहित होतं, याने ओळखलं, हिला घेरली, हिला जाफाटलं. पण 5-6 वर्षांसोबत त्याचा आत्मा तिथंच आहे. ते म्हणला पोरगी घे कडवर अशी. त्यांनी पोरगी घेतली, चला म्हणला. घरी आलं की त्या पोरीचा ते चालूच, तुमने हमको मार डाला, तुमने हमको मार डाला, हा तुमने हमको जबरदस्ती करके मार डाला. म्हणजे बेसावतपणे थोडक्यात माना झाला, गद्दारी करके असं तसं. ह्यानी 4 लोकांना विचारलं बा तिथं. म्हणला हाय का कोण काढणारी बिडणार? हे असाच थोडी लागेरले जापट गावगाव असतातच. हा, बऱ्याच ठिकाणी आहेत. त्या राव म्हणून गाव आहे त्याच्या पुढं नावी सांगवी, पण त्या परिसरात तुम्हाला एक फोन आलता. एक जण तर डायरेक्ट जमिनीतलं पाणी काढून देतो म्हणून 5,000 रुपये देतो, बोरला पाणी लागन म्हणून. आणि तांत्रिक मांत्रिकच कोणतरी त्याला स्कॉर्पिओ दिलेली. अशा जागी आहेत बरेचसे. कोण अंधश्रद्धेच्या जाफाट्यात येतं, कोण येत नाही. कोणाच्या पाठीमागं आमदारांचा पडेल आमदारांचा हाय त्या आमदारांचा हात असतो. असे विषय चालतात आतून, ध्यानात ठेवा. त्यांच्या लई नाद लागू नका. काही तर पोरग होत नाही म्हणून त्यांच्या दारात येऊन बसतात त्या देवा पुढं झुरत. लई लोक आहेत विषयी अशी. गेलं बा त्या मांत्रिकाकडं. ते माणूस जर पॉवरफुल होता, त्यातला कळणारा होता, लोकांना पैशा पाण्याला कमी चापणारा होता. कुणी दिलं तरच घ्यायचं, नाही तर मागायचं नाही, अशा स्वरूपाचा होता. त्यांनी सांगितलं, म्हणलं ही नम्रताला मला तू बाहेर जा, मी हे बघून घेतो काय ती. कारण याला सगळा विषय माहीत होता. म्हणला एक आत्मा लागलाय. म्हणला हिंदी बोलते म्हणजे? म्हणला मुसलमान आहे का? मुसलमान नाही म्हणला, हा आत्मा वेगळाच बोलतोय, हिंदी बोलतोय. म्हणला दुसऱ्या राज्यातला कामगार असेल, काय असेल असं. ह्याला सगळं माहिती, पण हे ग बसला तिथं. म्हणला ही निघेल, मी देतो ते निवत करायचं आणि घेऊन जायचं. बरं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याला अग्नी नाही भेटलेला. त्या शरीराला अग्नी हिंदू धर्मानुसार हा अग्नी भेटला पाहिजे. हा म्हणला बरोबर आहे. त्याला अग्नी मिळाला नाही तर हे परत त्रास देणार, मी तात्पुरती बांधी करतो. त्यांनी भला मोठा तंबाटी चिरली, त्याच्यात ते भात, हा भात, तांदूळ, बटाटा त्याच्यात फुलवर टाकला तोडून. म्हणजे ते तसले खात्यात बघायला भात. अख्खा जिवंत कोंबडा सोडून द्यायला, ते काय मारला बिरला नाही. ही गेलं का घेऊन तिथंच संध्याकाळचं. माणूस लय दाडशी तात्या मोरी तिथं ठेवला. काय आवाज नाही, चिटपाखरू नाही, कुठं काय नाही काय नाही. ती भात ठेवला, ते कोंबडा सोरला. तो जेव्हा पाठीमागं वळाला त्याच्या, तेव्हा त्याला पाठीमागून आवाज येत होता त्या कोंबड्याचा. आपण कधी मुंडकं आपण दाबतो, जिवंत कोंबडा ओपन सोडलेला, असा नरड दाबल्यासारखा आवाज येतो. ओ असा असं त्याचं मागून. याने मागच बघितलं नाही. मरू त्या म्हणलं काय होईल ते, आपल्याला काय करायचं, काही कवायना. मागं बघितलं नाही, थेट निघून आला. तो तसा त्याचा ते उतारा टाकून घरी आला. तसा पोरगी टकाटक. पोरीचा विषय मिटला. म्हणला आता मुंबई गाठली पाहिजे. हा, इथं नको. बरीचशी लोक नागपूरवरून मुंबई गाठतात कायसाठी, अख्ख्या राजकारणाचा थोडा करण्यासाठी.
तसं ह्यो म्हणला आपलं मुळशीवरून आता मुंबई गाठा आपला प्रपंच करण्यासाठी, डोक्याला ताण नको. गेले घरी. पण याच्या डोक्यात ती खटकी राहिली की त्या बॉडीला 5-6 वर्षात काय राहिलं असेल बा, पण अग्नी द्यायचा. परत 2 दिवस सुट्टी काढली त्यांनी, 2-4 दिवस होऊन गेली. एकट्याने तिथं आला संध्याकाळचं. एक दिवसभर 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत 2-3 तासात वाळलेलं असं त्यांनी एक 50 किलो सरपण एक ठिकाणी गोळा केला. त्या ठिकाणी राखेल ठेवलं, काळीपिटी होती, सगळं होतं. पिकावा लहान जी जागा होती त्याची पहिल्यांदा हुकली, पण ती बरंच 11 वाजेपर्यंत उकरीत होतं. तुम्हाला सांगतो 11 वाजे उरकल्यावर त्याला कवटी, मांडीचं जाड हाड की काही बाकी सगळं कुजून गेलं. पण माती सगळं घेते ताब्यात, ध्यानात ठेवा. आताचे भ्रष्टाचारी पण माती ताब्यात घेणारे. काही जण काही जिल्ह्यात लोक अशी आहेत मरत्यात, ती कॅन्सरचं भयंकर कॅन्सरने मरतात. ती ध्यानात ठेवा. जगत नाहीत. कोट्यावधी प्रॉपर्टी कमावून लोकांची नरडे आवळून ती जगत नाही. माती किती ताब्यात. झालं ही काढलं बा त्याने. ती हाडकं त्या सरपणावर ठेवून दिली चितून. त्याची जेव्हा राग झाली किंवा जाळून पोळून त्याचं कोळ केलं त्यांनी, तेव्हापासून आजच्या तारखेपर्यंत त्याला अजिबात कसल्या प्रकारचा त्रास नाही. म्हणजे त्या हस्तीला कमीत कमी अग्नी अर्पण हिंदू धर्मानुसार केलं. हा विषय भूत आहे, देव आहे, हे मताचा मी प्रामाणिक, पण ह्याच्या नावाखाली अंधश्रद्धा, ह्याच्या नावाखाली जर अतिरेक होत असेल ना ते चुकीचं आहे. त्यासाठी कायदा आहे. दुसरी एक गोष्ट, बरीचशी लोक, आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. त्या पारनेर तालुक्यात एक माणूस आहे, त्याचं कुटुंब लय चांगलं चाललं होतं, सोन्यासारखं सगळं. घरात देव होते, तुमच्या आमच्या असतात तसे. त्यांना खंडोबा होता लोणी दामणीचा, म्हणजे त्यांचं श्रद्धास्थान. त्याची तळी उचलायची, त्याचा बांडा उधळायचा, आपल्या ऐपतीनुसार गाठी वाजवायची, मुरळी नाचायची. मग त्याला आपण जागरण गोंधळ म्हणतो. ते सगळे देवात पूर्वपार करत होते. सगळे देव होते देवळात. पोरास लग्न झालं सगळे देव उजळून आणायचे. हे सगळं विधी तुम्हाला माहिती. ते मानव पंथाच्या संपर्कात हे आलं बा, आणि मानव पंथात ते सामील झालं. त्याबद्दल पण काय वाद नाही. त्याचा काय प्रॉब्लेम झालाय तुम्हाला सांगतो. आता त्याच्या बायकोला याड लागलं, त्याला याड लागलं. पोरग तरण ताठ करुणा झाला वार, त्याच्यात ते उलगडलं, वाचलं. पण त्याचे जॉईंटचे बॉल असतात आपल्याला 2 इथं कमरला, ते उघळून गेले. अख्खं वाटोळं. का? घरातले देव सगळं त्यांनी बुडून टाकलं. म्हणजे हे जगात काय चाललंय बघा. म्हणजे असा विषय आहे की ह्या बाबतीत देवादेकाची खोड, देवाची लाठी काठी लागती, ती सुद्धा कळत नाही लोकांना. आणि लोक फार अज्ञानी आहेत. लोक अजून फार असं म्हणजे मी करण ते सगळं असं काय नाही. मग 1 दिवस 4-8 दिवस दुखतं, टेस्टिंगला जातो आणि त्याला कळतं की तुला बा कॅन्सर झालाय, तुला डायरेक्टच यमराज जवळ रेड्यावर बसून संपला विषय यांचा. कशाचा मोठ्यापणा, कशाचे पैसे, कशाची फुगरीन, काय आता मी 50 एकराचा बागायतदार, चल बजाव म्हणणारे जे आहेत ना रॅकच्या पुढं, त्यांनी स्वतःच विषय लक्ष घेतलं पाहिजे. जीवन इतकं सोपं नाही दादा. काय माणसाला आजार झाल्यावर कळतं की आपली हैसियत, आपली लायकी काय ह्या जगात. त्याच्यामुळं जेवढं चांगलं आहे तेवढंच घ्यायचं. आणि बागला मुखला जर शरण गेला ना, तर मी आता बऱ्याच अशा लोकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात करणार आहे की ज्यांचं वाईटातून चांगलं झालंय बुवा, आणि ती कसा चमत्कार झालाय. त्यासाठी मला स्वतःचा संमत आहे की स्वतःचे कर्म सुद्धा चांगले पाहिजेत. ज्याचे कर्म अत्यंत वाईट आहेत त्या लोकांना रिझल्टच येत नाही असं मला वाटतं. पण आपण एखाद्या तोंडावर म्हणू शकत नाही. लक्षात, ज्याचे जसे कर्म आहेत ना तसा ईश्वर फळ देणार आहे. रामकृष्ण हरी माऊली.